श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 12 ऑगस्ट 2026 वार बुधवार या दिवशी आहे दीप अमावस्या, म्हणजेच आषाढ अमावस्या. या दीप अमावस्येला दीपदान नक्की करा. दीपदान का करावं, दीपदान कसं करावं, किती दिव्यांचं दान करावं याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर नक्की करा. दीप अमावस्येला आषाढी अमावस्याही म्हणतात आणि दर्श अमावस्या देखील म्हटलं जातं. या अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात होत असते आणि या दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे स्वच्छ घासून पुसून स्वच्छ करतो, त्याची पूजा करतो, आरती करतो, नैवेद्य दाखवतो. बघा, आपण चौरंगावर किंवा पाटावर मांडून पूजाविधी करत असतो आणि या दिवशी दीपदानाला देखील विशेष महत्त्व आहे. तर अमावस्येच्या दिवशी दानाला अधिक महत्त्व दिलं जातं. त्यात दीप अमावस्येच्या दिवशी दीपदानाला बघा, दीपदान केल्यानं अनेक फायदे आपल्याला होतात. तर यंदा ही दीप अमावस्या 12 ऑगस्ट 2026 वार बुधवार या दिवशी आलेली आहे आणि या दिवशी बघा दीपदान आपल्याला करायचं आहे. तर दीपदान बघा, तुमच्या घराच्या जवळपास कुठे जर मंदिर असेल तर बघा त्या मंदिरात तुम्हाला बघा कुठलंही मंदिर असू द्या त्या मंदिरात जायचं आहे. बघा, महादेवांचं मंदिर असेल तरीही चालेल, त्या मंदिरात जाऊन तुम्हाला हे दिवे दान करायचे आहे. तुम्ही कणकेचे दिवे यासाठी वापरू शकता किंवा मातीची पंती जरी घेतली तरी चालणार आहे. दिवे दान करण्याला महत्त्व आहे. दिवे दान करत असताना तुम्ही 5, 7, 9 कितीही दिवे दान करू शकता. दिवे दान केल्यानं आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःख दूर होतं. आयुष्यातील अंधार दूर होऊन दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणे आपलंही आयुष्य उजळून निघतं. अचानक येणारं संकट असेल तर ते टाळण्यासाठी या दिवशी दीपदान नक्की करावं. त्याचबरोबर आपल्या पितरांसाठी तर पितरांच्या सद्गतीसाठी हे दीपदान नक्की करावं. याने आपले पितर जे आहे तर ते खुश होत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात, प्रसन्न होतात. तर दीपदान केल्यानं भगवान श्री हरिविष्णू व माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते व त्यांची देखील आपल्यावर कृपा प्राप्त होत असते. त्याचबरोबर बघा, शनी, राहू, केतू यांच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी दीप अमावस्येच्या दिवशी दीपदान नक्की करावं. घरात सतत भांडणं होत असतील, कटकटी, वादविवाद ते टाळण्यासाठी दीपदान बघा दीप अमावस्येच्या दिवशी दीपदान नक्की करा. त्याचबरोबर जीवनात अंधार दूर होऊन प्रकाश येतो म्हणून आपण दीपदान करत असतो. धन समृद्धी संपत्ती टिकून राहण्यासाठी दीपदान, त्याचबरोबर सर्व यज्ञदान होम केल्याचं पुण्य मिळतं. त्यामुळे आषाढ अमावस्येच्या दिवशी दीपदान करण्याला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे बघा, मंदिर असेल तर तिथे जाऊन किमान तुम्ही बघा 5 दिवे तरी आवर्जून दान करायचं आहे. दानाला अमावस्येच्या दिवशी अधिक महत्त्व मानलं जातं. तर या दिवशी बघा तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल, कुठलंही मंदिर असू द्या, त्या मंदिरात बघा मातीची पंती जी आहे ते दिवे किंवा कणकेचे दिवे तरी आवर्जून या दिवशी 5 तरी दिवे आवर्जून दान करा.